ओम जय गुरुदेव. आणखी एक उपाय तो म्हणजे तुमच्या घरात तुम्ही दररोज आंघोळ करता तेव्हा आंघोळ केल्यावर जे तुम्ही आंघोळीचं पाणी जे उरलेलं असतं, तांब्यावर पाणी मगभर पाणी जे उरलेलं असतं ते पाणी ओतून देऊनच दुसऱ्या व्यक्तीने आंघोळ केली पाहिजे. कारण काय होतं, घरात 4-5 लोक असतात राहायला, मग त्याच्याने काय होतं, एकाने आंघोळ केली की ते पाणी तसंच थोडंसं उरलेलं असतं, त्याच्यातच दुसरं पाणी घेऊन आंघोळ करतात. तर तसं करायचं नाही आहे. तर मग त्याने काय होतं, ज्याने आंघोळ केलेली आहे त्याच्या नावचं ते पाणी असतं, मग त्याची जी काही नकारात्मकता असते ते दुसऱ्या व्यक्तीला लागते. तर मग तुम्ही काय करा, जे आंघोळीला पाणी घेणार आहे ते पहिलं पाणी ओतून थोडीशी बादली विसळून घ्या आणि नंतरच दुसरं पाणी ओता आणि दुसऱ्या व्यक्तीने आंघोळ करा. त्याच्याने तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण होईल आणि त्याच्याने खूप चांगलं म्हणजे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि समृद्धी खेचण्याचं एक कारण होईल. आणि ह्या गोष्टी घरोघरी होतात, हे काही तुमच्या एकट्याच्याच इथं नाही, घरोघरी हे असं होतं. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण लक्ष देत नाही आणि त्याच छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं दुःखाचं मोठं कारण बनतं. तर हे नक्की करा आणि इथून पुढं खरंच काळजी घ्या. आणि हे मी सांगितलं आहे ह्या पद्धतीनेच सगळ्यांनी आंघोळीच्या वेळेला पाणी आपलं आपलं स्वच्छ आणि शुद्ध घ्या, हेच करा. ओम जय गुरुदेव. आई राजदेव दे. ओम पद्मावती माता की जय.